नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी म्हणजे आरोग्य विभाग भरती आहे त्याची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुम्हाला अभ्यास हा भरपूर करायचा आहे. तर तुमच्या चांगल्या रिव्हिजनसाठी आणि तुमचं जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्याचा तुमचा जो अभ्यास आहे तोही होण्यासाठी आम्ही मागील 8 वर्षाचे आलेले 1000 महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत जे निश्चितच परीक्षेमध्ये येतील असे प्रश्न आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. निश्चितच या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि तुमचा जो काही अभ्यास आहे तो देखील या व्हिडिओमार्फत थोडाफार कंप्लीट होईल. चला तर मग आपण त्या प्रश्नांना आता सुरुवात करूया. पण सर्वात आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आपण मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे तो देखील तुम्ही बघून घ्यायचा आहे. तर चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, पचनक्रियेत स्टार्टरचे रूपांतर पदार्थात होते. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब आणि ग्लुकोज. तर याचं करेक्ट आन्सर नंबर डी, ग्लुकोज हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, आम्लमध्ये कोणते द्रव्य असते? 4 ऑप्शन्स आहेत, कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर नंबर सी, हायड्रोजन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिल्हा रुग्णालयामार्फत चालवली जातात. 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि नंबर 1 राज्य शासन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर 4 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 केरळ हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. डबल ओ अकॅडमी पुणे यांनी तुमच्यासाठी झेडपी आरोग्य भरतीची ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. तर ही बॅच तांत्रिक विषयासह असणार आहे. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये वेळ फार कमी राहिलेला आहे तर याच्यामध्ये तुमचा सर्व अभ्यास करून घेतला जाणार आहे. कोर्सची वैशिष्ट्ये तुम्ही बघू शकता, लाईव्ह क्लासेस सर्व विषय असतील आणि तुमचं लेक्चर जरी मिस झालं ते तुम्ही कितीही वेळ ॲपवरती बघू शकता, तेही तुमच्या टायमिंगनुसार. तर त्यासाठी तुम्हाला 80 10 45 77 60 या मोबाईलवरती तुम्हाला मला संपर्क करायचा आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डबल ओ अकॅडमी हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला इथे मोफत ऑनलाईन टेस्ट असणार आहे, तांत्रिक नोट्स मोफत असतील, प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक असेल, तसेच लाईव्ह क्लास सर्व विषयासह असतील. तर आजच संपर्क करा व तुमच्या मोबाईलमध्ये डबल ओ अकॅडमी हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा, BCG ही रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? क्षय, हिवताप, कॉलरा आणि पोलिओ. तर नंबर 1 क्षय हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व आहे? क, ड, अ की ब. तर नंबर बी ड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान सेल्सिअस असते. 32 सेल्सिअस, 37 सेल्सिअस, 35 सेल्सिअस की 35 सेल्सिअस. तर 7 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर बी 37 सेल्सिअस हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? नायट्रिक, सायट्रिक, हायड्रोक्लोरिक आणि सल्फ्युरिक. तर 8 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर बी सायट्रिक हे असणार आहे. तर मित्रांनो, आपण कोणत्याही एक्झामची तयारी करत असताना प्रश्न वाचायचा, त्याचे 4ही ऑप्शन वाचायचे आणि ते समजून घ्यायचे आणि मगच त्याचा आन्सर द्यायचं. नाहीतर सोप्यात देखील सोपा प्रश्न जरी आला तर तो आपला परीक्षेमध्ये चुकतो आणि नंतर आपल्याला रिअलाईज होतं की अरे यार याचं उत्तर आपल्याला माहीत होतं, परंतु आपण तिथे आपल्या कन्फ्युजनमुळे ते चुकलेलं असतं. मग काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स असतात की नाही तुम्ही आम्हाला डायरेक्ट उत्तरं सांगा. पण मित्रांनो, जेव्हा आम्ही 4 ऑप्शन्स वाचतो, जेव्हा त्याचा आन्सर आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळेस ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. तिथे तुम्हाला 1 मिनिटाच्या ऐवजी अभ्यास करताना 2 मिनिटं लागले तरी चालतात. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या जे 4 ऑप्शन्स आहेत ते देखील बघा आणि त्याचे आन्सर जे काही असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच 9 नंबरचा प्रश्न बघूया, बालक दिन या दिवशी साजरा करतात. 9 नंबरचा प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन आहेत, 7 एप्रिल, 11 जुलै, 14 नोव्हेंबर आणि 12 मे.
तर 9 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर सी 14 नोव्हेंबर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, कोणता नायट्रोजन बेस DNA मध्ये आढळत नाही? 10 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर डी युरात सेल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे, डायड्रेशमुळे केसांना काळा रंग असतो. 11 नंबरचा प्रश्न, त्याचे ऑप्शन बघा, सिरॅटोनिन, मेलेनिन, मेलाटोनिन, ॲसिटिकोलिन. आणि 11 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर बी मेलेनिन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या आजारात रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 12 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर नंबर बी कावीळ हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा, मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत? तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा काही तुमच्या अडचणी असतील तर ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता किंवा 80 10 45 77 60 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही येथे देखील मला संपर्क करू शकता. तर 13 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर हे वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 14 नंबरचा, विटॅमिन ए मुळे डॅश डॅश हा आजार लहान मुलामध्ये आढळतो. ऑप्शन्स बघा, क्रिकेटर, रातांधेपणा, स्कर्वी आणि पेलाग्रा. 14 नंबरचा आन्सर आहे नंबर बी रात अंधळेपणा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 15 नंबरचा, बघूया. DNA कोठे आढळतो? 15 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर आहे न्यूक्लियर नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा, विटॅमिन पाण्यात विरघळतो. ऑप्शन्स बघा, विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई आणि विटॅमिन ई. 16 नंबरचा प्रश्न आणि करेक्ट ऑप्शन नंबर बी विटॅमिन सी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे, प्रोटीन येथे तयार होतात. 17 नंबरचा प्रश्न आणि करेक्ट आन्सर नंबर डी रायबोझोम हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, चिकित्सालयीन प्रयोगशाळेत खालील विभाग असू शकतात. 18 नंबरचा प्रश्न आणि करेक्ट आन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 19 नंबरचा, सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणता रक्त गोळा करण्याच्या नळ्याचा वापर केला जातो? 19 नंबरचा प्रश्न करेक्ट आन्सर नंबर 1 प्लेन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, VDRL चाचणीसाठी किती रक्त आवश्यक असते? 20 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये 100% येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे प्रश्न महत्त्वाचे वाटतात तुम्ही त्याच्या वहीमध्ये प्रश्न लिहून ठेवू शकता, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस जाताना नोट्स म्हणून तुम्हाला ते वापरण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आणि करेक्ट आन्सर नंबर 1 3 मिली हे याचं आन्सर असणार आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीचे पालन करणे आवश्यक असते? आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, लघवी, रक्त, संडास आणि वरीलपैकी कोणतेही नाही. 21 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर बी रक्त हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार रक्तामधून प्रसारित होतो? 22 नंबरचा प्रश्न करेक्ट आन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे तो आहे 23 नंबरचा, प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळत असताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मक बंधनाचे पालन करायलाच हवे? 23 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर ते ऑप्शन कोणते असणार आहेत? मास्क, आय शील्ड आणि ग्लोव्ज हे वरीलपैकी सर्व ऑप्शन्स आहेत. 24 नंबरचा प्रश्न आहे, तुम्ही प्रयोगशाळेत खालीलपैकी कोणत्या कृती करू शकतात? तर ऑप्शन्स 4 दिलेले आहेत,
आणि 24 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ते आहे नंबर डी, वरीलपैकी कोणतेही नाही हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 25 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत सामान्यपणे खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? 25 नंबरचा प्रश्न आणि ऑप्शन्स आहेत मायक्रोटोम, HEPLC, नंतर इनक्युबेटर आणि वरीलपैकी सर्व. आणि 25 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 मायक्रोटोम हे याचं आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे रेफ्रिजरेटर खालीलपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतो? आणि त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. आणि 26 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे द्रावण उदासीन असल्यास pH किती असतो? तर मित्रांनो, जर तुम्हाला ह्या नोट्स घरपोच पाहिजे असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज देखील मला करू शकता. तर 27 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर सी, 7 हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 28 नंबरचा. सुधारित स्टेनिंग पद्धतीमधील डिक्वायलायझर म्हणून वापरण्यात येणाऱ्या सल्फ्युरिक आम्लाच्या सहतीची टक्केवारी किती? तर 28 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर बी, 20 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे अल्बर्ट स्टेनिंग पद्धतीचा कशासाठी वापर केला जातो? आणि 29 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर बी, डायफोथेरिया हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारे सर्वात सामान्य एडिट कल्चर माध्यम कोणते? आणि त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ब्लड एगार, न्यूट्रिएंट ब्रोथ, पेप्टोन वॉटर आणि ग्लुकोज ब्रोथ. 30 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 1 ब्लड एगार हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पुढचा 31 नंबरचा प्रश्न आहे तो आहे एलजी मीडियमवर मायक्रो बॅक्टेरियल दिसण्यासाठी आवश्यक वेळ किती? 31 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर सी, 10 ते 15 तास हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 32 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. आम्लमध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यातील एक आणि 32 नंबरचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे नंबर सी, ए हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे चुन्याच्या ताज्या निवडीतून कोणता वायू जाऊ दिल्यास पांढरी ती बनते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर बी, कार्बन डायऑक्साईड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जर मित्रांनो कोणाला जर आरोग्य विभाग भरतीची ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील, जर कोणाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 याच्यावरती संपर्क करू शकता. जर मित्रांनो तुम्ही जर पार्ट टाईम जॉब करत असाल तर किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही घरी बसून अभ्यास करत असाल, तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही कितीही वेळ डबल अकॅडमी हे ॲपवरती तुम्ही तुमचं लेक्चर बघू शकता. त्याच्यामुळे आजच तुम्ही क्लास जॉईन करा. अधिक माहितीसाठी 80 10 45 77 60 हा माझा मोबाईल नंबर आहे, याच्यावरती देखील तुम्ही मला काही संपर्क करू शकता. पुढचा प्रश्न आहे तो आहे 34 नंबरचा. विद्युत प्रभाराचे SI एकक. 34 नंबरचा प्रश्न आहे आणि याचे करेक्ट आन्सर नंबर बी, कुलम हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि 35 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. ऊस हा साखरेचा समृद्ध स्रोत आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ग्लुकोज, लॅक्टोज, माल्टोज, सुक्रोज. तर 35 नंबरचं करेक्ट आन्सर हे काय असणार आहे? आणि नंबर डी, सुक्रोज हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 36 नंबरचा प्रश्न आहे सजीवाची सर्व प्रोटीन्स किती ॲमिनो आम्लापासून बनलेले असतात? 36 नंबरचा प्रश्न आहे आणि ऑप्शन्स बघा 20, 22, 21 आणि 25. तर 36 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 20 हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. 37 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनांपासून मिळते?
तर 37 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर बी 90% हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 38 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. मीठ, साखर, मसाले व तेल यांचा अन्न कोणत्या म्हणून उपयोग होतो? परिषक, प्रशीतक, पोषक आणि विघटन. तर 38 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर बी प्रशीतक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर आहे 39चा प्रश्न. डॅश डॅश सोड्यामुळे ब जीवनसत्वाच्या गटाचा नाश होतो. 4 ऑप्शन्स आहे धुण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या आणि बाटलीतल्या. 39 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर बी खाण्याच्या हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे तो आहे 40 नंबरचा. आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त आहेत? आणि याचं करेक्ट आन्सर आहे, याचं करेक्ट आन्सर जे आहे ते मित्रांनो तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट प्रश्न आहे तो आता आपण बघणार आहोत. डायमाइटचा शोध कुणी लावला? तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? नंबर 4 नोबेल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो असे प्रश्न जे असतात ते निश्चितच परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या हा प्रश्न बघावा. पुढचा प्रश्न आहे अवकाशातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो? अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न. बघताना हे प्रश्न सोपे वाटतात, परंतु ज्यावेळेस परीक्षेमध्ये येतात ते मित्रांनो प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करून टाकतात. तर 2 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 काळा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 3 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? तर याचं करेक्ट आन्सर कंपोस्ट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 4 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? स्कर्वी, रातआंधळेपणा, मुडदूस आणि बेरी. तर 4 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 मुडदूस हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे रसायनाचा राजा डॅश डॅशला संबोधतात? नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम सायनाइड, सोडियम बायकार्बोनेट, सल्फ्युरिक ॲसिड. तर 5 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 सल्फ्युरिक ॲसिड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? हेलियम, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. तर 6 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 हायड्रोजन हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि 7 नंबरचा प्रश्न आहे रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रोजनचे रूपांतर कशामुळे होते? तर रक्तरस, पाणी, फायब्रिन आणि पेशीरस. तर 7 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर तुम्ही प्रश्नांची जे आन्सर आहेत ते कमेंट्स बॉक्समध्ये देखील तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून निश्चितच तुमचा देखील अभ्यास होईल. आणि 7 नंबरचा प्रश्न करेक्ट आन्सर नंबर 3 फायब्रिन हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि 8 नंबरचा प्रश्न आहे निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 8 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 दृष्टीपटलावर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 9 नंबरचा प्रश्न आता आपण बघूया. नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? 9 नंबरचा प्रश्न आणि करेक्ट आन्सर नंबर 2 XY हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो जर कोणाला हे सर्व परीक्षेच्या शॉर्ट नोट्स या घरपोच पाहिजे असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 याच्यावरती संपर्क करा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. मनुष्याची गुणसूत्राची संख्या किती आहे? तर 12, 24, 36 की 46. तर 10 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 46 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे.
11 नंबरचा प्रश्न आहे, डॅश डॅश यामध्ये डी हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. तर ऑप्शन्स 4 दिलेले आहेत, आंबा, कॅडलिव्हर, ऑइल, गहू आणि पालक. तर 11 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल तर नंबर 2 कॅडलिव्हर ऑइल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर आता आपण बघणार आहोत 12 नंबरचा प्रश्न. सर्व बलामध्ये क्षीण बल कोणते? गुरुत्व बल, विद्युत बल, चुंबकीय बल आणि न्यूक्लिअर बल. तर 12 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 1 गुरुत्व बल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तेरा नंबरचा प्रश्न आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कुणी लावला? तर 13 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पुढचा 14 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही याचे आन्सर जे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकता. तर 14 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? नंबर 2 पिंपरी चिंचवड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, अणूच्या केंद्रकात डॅश डॅश नसतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि यापैकी नाही. तर 15 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 इलेक्ट्रॉन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा, लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते? आणि 4 ऑप्शन्स आहेत, जांभळा, तांबडा, पिवळा की हिरवा. तर 16 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 1 जांभळा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 17 नंबरचा, डॉक्टर जॉनस साल्क हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? 17 नंबरचा प्रश्न आहे, पोलिओ प्रतिबंधक, देवी प्रतिबंधक, कुष्ठरोग प्रतिबंधक आणि क्षय प्रतिबंधक. तर 17 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 पोलिओ प्रतिबंधक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, पचनक्रियेत स्टार्टरचे रूपांतर डॅश डॅश पदार्थात होते? माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब आणि ग्लुकोज. तर 18 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 4 ग्लुकोज हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे, एकपेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात? जीवाणू, कुहरात्री, आदिजीव की परजीव. 19 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 3 आदिजीव हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, अम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन की ऑक्सिजन. तर याचं करेक्ट आन्सर नंबर 3 हायड्रोजन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतरचा 21 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते आहे नंबर 2 आईन्स्टाईन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जर कोणाला या नोट्स घरपोच पाहिजे असतील तर त्यांनी मला, किंवा काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांनी मला 8010457760 हा माझा मोबाईल नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. 22 नंबरचा प्रश्न आहे, समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात? बॅरोमीटर, मॅनोमीटर, सिस्मोग्राफ की फॅथोमीटर. तर 22 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 4 फॅथोमीटर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 23 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 546, 646, 746 की 846. तर 23 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 746 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे.
24 नंबरचा प्रश्न आहे, मज्जासंस्था व त्यांच्या विकाराच्या अभ्यासास काय म्हणतात? तर 24 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 न्यूरोलॉजी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असे जे प्रश्न आहे ते तुम्हाला कोणत्याच चॅनलवरती किंवा कोणत्याच व्हिडिओवरती तुम्हाला मिळणार नाही आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक तुम्ही हे प्रश्न बघा. निश्चितच तुम्हाला 100% याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तर 25 नंबरचा प्रश्न आहे, अजीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? तर ऑप्शन्स बघा. नंबर 1 रातांधळेपणा, नंबर 2 बेरी स्कर्वी, पेलाग्रा. तर 25 नंबरचं जे करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याचं जे आन्सर असणार आहे ते नंबर 1 रात अंधळेपणा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे, स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? अ, ब, क की के? तर 26 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 क हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? तर ऑप्शन्स त्यांनी 4 दिलेले आहेत आणि याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते नंबर 4 ई हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 28 नंबरचा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? नोबेल, रुदरफोर्ड, अलेक्झांडर फ्लेमिंग की लुई पाश्चर? तर 28 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 3 अलेक्झांडर फ्लेमिंग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कॅलरी हे कशाचे परिणाम आहे? तर 29 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 ऊर्जा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 30 नंबरचा, प्रकाश वर्ष हे कशाचे परिणाम आहे? तर त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 2 खगोलशास्त्रीय अंतर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. 31 नंबरचा प्रश्न आहे, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? निकेल, आयोडीन, कोबाल्ट की लोह? तर 31 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 कोबाल्ट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 32 नंबरचा, देवीची लस कोणी शोधून काढली? तर त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत मित्रांनो आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 4 एडवर्ड जेनर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे, BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? क्षय, हिवताप, कॉलरा की पोलिओ? तर 33 नंबरचं जे करेक्ट आन्सर असेल ते आहे नंबर 1 क्षय हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे, रासायनिक अभिक्रियेचा वेग डॅश डॅशमुळे वाढतो? द्रावण, द्रावका, उत्प्रेरका, शपनका? तर मित्रांनो, जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर काही तुमच्या सूचना असतील तर त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता किंवा त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती देखील तुम्ही मला काही संपर्क करू शकता. तर 34 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 उत्प्रेरका हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे, H1N1 विषाणू हा कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे? तर 4 ऑप्शन्स आहेत, स्वाईन फ्लू, डेंग्यू, नंतर हेपटायटिस बी आणि मलेरिया. तर 35 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 स्वाईन फ्लू हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 36 नंबरचा प्रश्न आहे, बल मोजण्याचे एकक? तर 36 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 अर्ग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा, जर कोणाला आरोग्य भरतीची ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे व आरोग्याच्या तांत्रिक नोट्स आहेत आपल्याकडे किंवा टेस्ट सिरीज आहेत, यापैकी जर तुम्हाला काहीही पाहिजे असेल तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती मला संपर्क करा
किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. 37 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तुम्ही मला याचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगू शकता मित्रांनो. तर 37 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 3, लाळ ग्रंथी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे 38 नंबरचा, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 38 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 1, मिथेन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 39 नंबरचा प्रश्न आहे, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? स्थितीज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा की गतिज ऊर्जा? तर 39 नंबरचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे, तर 39 नंबरचं आन्सर असणार आहे गतिज ऊर्जा. नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 1 नंबरचा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. नंबर 1 प्रथिने, नंबर 2 कार्बोदके, नंबर 3 मेद आणि नंबर 4 आहे जीवनसत्वे. तर याच्यातील तुम्हाला करेक्ट आन्सर सांगायचा आहे. तर तुम्ही याचे आन्सर्स तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगू शकता. तर याचं करेक्ट आन्सर नंबर 2 कार्बोदके हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बियाच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? तर 2 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 दृढ हे याचं आन्सर असणार आहे. नंबर 3चा प्रश्न आहे, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शेवग्यवर्गीय वनस्पतीचे नाव काय? तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर नंबर 3 स्पायरोगायरा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीची ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. जर कोणाला जॉईन करायची असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. 4 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? 4 नंबरचा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट आन्सर नंबर 1 97,000 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 5 नंबरचा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? 5 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 1 यकृत ग्रंथी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 6 नंबरचा, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर ऑप्शन्स बघा, नंबर 1 अ, ब आणि ड आणि क हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 6 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 3 ड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, लहान मुलामध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? 7 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 1 अ हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? 8 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 2 मूलद्रव्याचे अणुअंक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जर कोणाला याची PDF हवी असेल किंवा घरपोच याच्या नोट्स हवे असतील किंवा आरोग्य विभागाची जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही WO अकॅडमी हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता किंवा 80 10 45 77 60 या मोबाईलवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. 9 नंबरचा प्रश्न आहे, लोखंडाचे गंजणे ही डॅश डॅश अभिक्रिया आहे. नंबर 1 मंदगती, नंबर 2 जलद गती, नंबर 3 उष्माग्राही, नंबर 4 जलद गती व उष्माग्राही. तर 9 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 मंद गती हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? 10 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरण्यात आणले?
तर याचं करेक्ट आन्सर नंबर 3 रॉबर्ट हुक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12 नंबरचा. हा प्रश्न जो आहे जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहे? ऑप्शन्स फॉस्फरस, जस्त, नेत्र आणि गंध. तर 12 नंबरचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे नंबर 2 जस्त हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. सेंद्रिय शेतीमुळे, नंबर 2 जलसिंचनामुळे, नंबर 3 कंपोस्ट खतामुळे आणि नंबर 4 आहे रासायनिक खतामुळे. तर 13 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 4 रासायनिक खतामुळे हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? 14 नंबरचा प्रश्न आहे आणि याचे करेक्ट आन्सर आहे नंबर 2 रक्ताचे शुद्धीकरण हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तांबे, ॲल्युमिनियम, चांदी की जस्त? तर 35 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 तांबे हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो 15 नंबरचं काय आन्सर असणार आहे की नंबर 2 ॲल्युमिनियम हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 16 नंबरचा. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? 16 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 पेट्रोलियम हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा. कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येते? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कडुलिंब, जेट्रोफा, बेशरम आणि वरील सर्व. तर 17 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 कडुलिंब हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 18 नंबरचा. डॅश डॅश रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. 18 नंबरचा प्रश्न जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 4 रक्तपटिका हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 19 नंबरचा. जैववायूमध्ये 60% प्रमाण डॅश डॅश वायूचे असते. हायड्रोजन, ऑक्सिजन, मिथेन की कार्बन डायऑक्साईड? तर 19 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 मिथेन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे. मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. ग्लुकोज, फ्रुक्टोज, ईस्ट की यापैकी कोणतेही नाही? तर 20 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 ईस्ट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल? तर याचा आन्सर देखील तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. तर याचं करेक्ट आन्सर नंबर 1 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती हे याचं आन्सर असणार आहे. जर मित्रांनो काही अडचणी असेल किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल, नोट्स हवे असतील तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. तर 22 नंबरचा प्रश्न आहे. मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेस डॅश डॅश म्हणतात. तर 22 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 2 आरोग्य विकास हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती डॅश डॅश आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. तर 23 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ते आहे नंबर 3 विघटन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 24 नंबरचा. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत करतात.
तर 24 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 रासायनिक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 25 नंबरचा. माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते? तर बघा, अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर 25 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर नंबर 3 65 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होते? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: श्वसन, बाष्पीभवन, प्रकाश संश्लेषण आणि वरील सर्व. तर 26 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 प्रकाश संश्लेषण हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे चष्मा बनवण्यासाठी कोणती काच वापरतात? तर मित्रांनो, व्यवस्थितरित्या प्रश्न बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. तर 27 नंबरचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे नंबर 3 फ्लिंट काच हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 28 नंबरचा. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? लहान मेंदू, चेतातंतू, चेतारज्जू की मोठा मेंदू? तर 28 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 1 लहान मेंदू हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 29 नंबरचा. ग्रामीण भागातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अतिशय स्वस्त इंधन गॅस. तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: पेट्रोलियम, ऑक्सिजन, बायोगॅस की हायड्रोजन? तर 29 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर नंबर 3 बायोगॅस हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे निरोगी माणसाच्या हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात? तर 30 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 72 हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे तो आहे 31 नंबरचा. तर मित्रांनो, आपली आरोग्य विभाग भरतीची ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे. जर कोणाला आरोग्याच्या तांत्रिक नोट्स किंवा टेस्ट सिरीज जर तुम्हाला घरपोच हवे असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. तर 31 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 पांढऱ्या पेशी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे तो आहे 32 नंबरचा. विद्युत दिव्यात कोणता वायू वापरला जातो? अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न. तर ऑप्शन्स 4 दिलेले आहेत. तर 32 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 नायट्रोजन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 33 नंबरचा. विद्युत रोधाचे एकक कोणते आहे? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 33 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 ओहम हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे मेंढ्याचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो? ऑप्शन्स 150, 180, 210 की 240? तर 34 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 150 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 35 नंबरचा. प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅश डॅश मदत करते? लोह, आयोडियम, आयोडाईड आणि कॅल्शियम? तर 35 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 लोह हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि 36 नंबरचा प्रश्न आहे डॅश डॅश ही दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, काही तुमचे कमेंट्स असतील, काही तुमच्या अडचणी असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता. तर 37 नंबरचा प्रश्न आहे डॅश डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक असते? 37 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 3 पाणी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 38 नंबरचा प्रश्न आहे हॅलोजनची हायड्रोजनपेक्षा संयुजा डॅश डॅश आहे? 1 2 4 की 7? तर 38 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 हे एकच याचे करेक्ट आन्सर आहे. हॅलोजनची हायड्रोजनपेक्षा संयुजा 1 आहे
हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 39वा प्रश्न आहे, क्षय किरणे आणि गॅमा किरणे मुक्त निर्माण करतात. 39वा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 1 मुलके हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न आहे तो आहे 40 नंबरचा, प्रसूती पश्चात रक्तस्राव म्हणजे डॅश डॅश मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव झाला म्हणतात. तर 40चं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 500 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता, जेणेकरून जे काही तुमच्या अडचणी असतील ते आमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संप्रेरके नाही. याचं करेक्ट आन्सर नंबर 4 अमायलेज हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 2 नंबरचा, मानवी शरीरातील सर्वात छोटे हाड कोणतं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ते आहे नंबर 2 यकृत हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 3 नंबरचा, अल्झायमर हा कोणत्या अवयवाच्या संबंधीचा विकार आहे. 3 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याचं करेक्ट आन्सर देखील नंबर 3 मेंदू हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 4 नंबरचा, ॲनाटॉमी म्हणजे काय. तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे नंबर 2 सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि आता 5 नंबरचा जो प्रश्न आहे तो आता आपण बघणार आहोत, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते. 70%, 16%, 10% की 8%. तर 5 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 4 8% हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि 6 नंबरचा प्रश्न आहे, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे. आणि याचे 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत आपल्याला आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 4 अनुवंशिक रोग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि आता आहे 7 नंबरचा प्रश्न, रक्त ग्लुकोजच्या पातळी सामन्यात डॅश डॅश या एककात दर्शवली जाते. 7 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर नंबर 2 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, मानवी मूत्रपिंडात पडणारे खडे हे प्रामुख्याने डॅश डॅश पासून बनलेले असतात. तर 8 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे नंबर 1 कॅल्शियम ऑक्सलेट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 9 नंबरचा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात. तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्याचे आणि 9 नंबरचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे नंबर 2 शंकू पेशी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि 10 नंबरचा प्रश्न आहे, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे. तर 4 ऑप्शन्स आहेत पोलिओ, एड्स, हिपेटायटिस आणि क्षय. तर 10 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 क्षय हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. मूत्रपिंड, स्वादुपिंड, लिव्हर आणि किडनी. तर 11 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे नंबर 2 स्वादुपिंड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅशची संज्ञा आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 1 फिमर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे तो आहे 13 नंबरचा, एकपेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. आदिजीव, जीवाणू, कुहरांगी की यापैकी नाही. तर 13 नंबरचं जे करेक्ट आन्सर असेल ते नंबर 1 आदिजीव हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे.
14 नंबरचा प्रश्न आहे, ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे डॅश डॅश आहे. नंबर 1 मेध, कार्बोदके, प्रथिने की जीवनसत्व. तर 14 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 2 कार्बोदके हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो. तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब आणि त्वचा. तर 15 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 कर्करोग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, जर काही तुमचे क्वेरीज असतील, तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील किंवा शॉर्ट्स नोट्स या घरपोच मागायचे असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती काय तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. 16 नंबरचा प्रश्न आहे, डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे. तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. तर 16 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, नंबर 1 ए हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 17 नंबरचा, इन्शुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे. जठर, आतडे, यकृत की स्वादुपिंड. तर 17 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 स्वादुपिंड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये हडे जोडणारी उती डॅश डॅश म्हणजे होय. तर अस्थिबंध, स्नायुबंध, चेतापेशी की बोन मॅरो. तर 18 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 1 अस्थिबंध हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर 19 नंबरचा प्रश्न बघूया, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते. सायट्रिक, हायड्रोक्लोरिक, सल्फ्युरिक की नायट्रिक. तर 19 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 सायट्रिक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर 20 नंबरचा आता आपण प्रश्न बघणार आहोत, मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व तयार होते. 20 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 4 डी हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. तर 21 नंबरचा प्रश्न आहे, मधुमेह निदानकरिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात. तर 21 नंबरचं करेक्ट आन्सर हे काय असू शकते, तर नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न आहे तो आहे 22 नंबरचा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता हा रोग होतो. तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर 22 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 ॲनिमिया हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, चिकनगुनिया हा रोग डॅश डॅश पासून होतो. आदिजीव, जीवाणू, विषाणू आणि कवक. तर 23 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 विषाणू हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरात ऊर्जा मिळते. प्रथिने, कार्बन डायऑक्साईड, जीवनसत्वे आणि यापैकी नाही. तर यातील तुम्हाला करेक्ट आन्सर सांगायचा आहे. आणि 24 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 कार्बोहायड्रेट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 25 नंबरचा. तर यांनी तुम्हाला जर आरोग्य विभाग भरतीची ऑनलाईन बॅच लावायची असेल किंवा तुम्हाला तांत्रिक नोट्स किंवा टेस्ट सिरीज जर घरपोच पाहिजे असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. तर 25 नंबरचा प्रश्न आहे, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो. तर 25 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 3 डोळे हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे 26 नंबरचा,
1 ग्राम प्रथिनापासून डॅश डॅश किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 26 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन असते. युरिया, निकोटीन, युरिक आम्ल आणि कॅल्शियम कार्बोनेट. तर 27 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 2 निकोटीन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि 28 नंबरचा प्रश्न बघूया, मानवामध्ये डॅश डॅश हे गुणसूत्रे असतात. 44, 32, 46 आणि 52. तर 28 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 3 46 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 29 नंबरचा, पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो? नंबर 1 आदिमूळ, दल, अंकुर आणि बिया. तर 29 नंबरचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 2 दल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 30 नंबरचा, मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून डॅश डॅश वेळा जाते. 30 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीस नाडीचे ठोके दर मिनिटास डॅश डॅश इतके असतात. तर 31 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 3 72 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्ती एखादा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकते? तर 32 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 3 महिने हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे, आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? अ, ब, क की ड? तर 33 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल? नंबर 3 क हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 34 नंबरचा, डोळ्यांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? अ, ब, ड की नंबर 4 यापैकी नाही? 34 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? नंबर 1 अ हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 35 नंबरचा. 36 नंबरचा प्रश्न आपला सुरू आहे, BCG लस डॅश डॅश या रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर नंबर 1 क्षय हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील लाल रक्तकणिकाची निर्मिती कोठे होते? आणि 37 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 अस्थिमज्जा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे, तो आहे 38 नंबरचा, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑप्शन्स बघा, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 लोह हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता आहे 39 नंबरचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि 39 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 जीवनसत्व ड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, जर कोणाला आरोग्य विभाग भरतीची आपली ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे, जर कोणाला ती जॉईन करायची असेल तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. तर 40 नंबरचा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो? नंबर 1 रात अंधेपणा, नंबर 2 स्कर्वी, नंबर 3 गलगंड आणि नंबर 4 आहे मूडदूस. आणि 40 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 मूडदूस हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे.
आणि नंतरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणत्या सांधहृदयाचे ठोके मोजले जातात? तर मित्रांनो, काही अडचणी असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 हा मोबाईल नंबर आहे, याच्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. तर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या सांधहृदयाचे ठोके मोजले जातात? आणि याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही याचे आन्सर तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगू शकता. अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे 1 नंबरचा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. गुडघ्याचा व कोपऱ्याचा सांधा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? आणि 2 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 बिजागिरीचा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पुढचा आहे 3 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी काय किरणोत्सर्गी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? रेडियम, युरेनियम, रेडॉन आणि रेयॉन. तर 3 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर डी रेयॉन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा. पचनक्रियेत स्टार्टरचे रूपांतर पदार्थात होते. माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब की ग्लुकोज? तर 4 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर डी ग्लुकोज हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. अम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन की ऑक्सिजन? तर 5 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर सी हायड्रोजन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे. क्षय किरण म्हणजे? तर 6 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 विद्युत चुंबकीय लहरी आहेत हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, जर कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. 7 नंबरचा प्रश्न. अत्यंत कमी तरंगलंबी प्रकाश किरणाप्रमाणेच चुंबकत्वीय व त्यांच्या इतक्याच वेग ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या किरणांना लागू होतात? 7 नंबरचा प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर नंबर सी क्षय हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे. निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन खालीलपैकी कोठे होते? आणि नंबर डी प्लीहा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील तर त्यांनी मला 80 10 45 77 60 येथे संपर्क करू शकता. 9 नंबरचा प्रश्न. सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? तर नंबर बी हायड्रोजन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे तो आहे 10 नंबरचा. मानवी शरीर हे एखाद्या भट्टीसारखे काम करते ज्यामध्ये अन्नरूपी इंधन भरले जाते. निर्माण होणाऱ्या उष्णतेस 98.6 अंश फॉरवर मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान केंद्र करते. हे केंद्र कोठे असते? तर 10 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर सी मेंदूमध्ये हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, डबल ओ अकॅडमी यांनी तुमच्यासाठी झेडपी भरतीची ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. जर कोणाला जॉईन करायचे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 याच्यावरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. व अधिक माहितीसाठी डबल ओ अकॅडमी तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद.